CMD कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक्सरसाइज मॅथमॅटिकल लॉजिक ची एक्सरसाइज 1.10 पाहणार। फारच सोपी आहे वही, फक्त थोडे बहुत आपल्याला बेसिक माहित पाहिजे बस। तेवढं जर आपलं नॉलेज असलं ना, मजाक नाही, फुकटचे मार्क। कोणी म्हणत असेल विचार करायला लागते ना, असं तर काही नाही, तर खोटा आहे। पहा मग मी काय सांगून राहिलो, तर मग पहिले तर लक्षात ठेवायचं यू कायले म्हणते। यू म्हणजे युनिव्हर्सल सेट, ठीक आहे। पूर्ण सेटची माय, मदर, आई, त्याले म्हणते युनिव्हर्सल सेट, जागतिक संच म्हणतात, ठीक आहे। काय भानगड आहे तर ते सांगतो। याच्या बाहेरचं काहीच नाही, जे काही राहील ते याच्या आतमध्ये राहील। समजा मी एक लहानसा सेट मांडत आहो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। फक्त मन लावू नाही का, जे तुम्ही 8 9 10 मध्ये 8 9 मध्ये आहे, जे समजलं न होतं ना वर्षभरात, ते 2 मिनिटातच समजून जाते। मी एक सेट घेतला बा लक्षात ठेवा, एक सेट घेऊन राहिलो, 1 2 3, ठीक आहे, 9 10। दुसरा एक सेट घेऊन राहिलो, तो सेट घेता लक्षात ठेवाचो, 1 2 3 5 6 7 असं, ठीक आहे। हा सेट घेतला तर मग पहिला महत्वाचा मुद्दा आहे, हा जो साइन आहे बा लक्षात ठेवा, ए युनियन बी, याने वाचायचं कसं बा, ए युनियन बी। बस एवढं आपल्या साध्या भाषेत, आपल्या मातृभाषेत लक्षात ठेवायचं का याचा अर्थ काय होते। याने वाचताना मात्र युनियन असं वाचायचं आहे, पण याचा खरा अर्थ माहित आहे काय, याच्यात आणि याच्यात असणारे सर्व। बस हे ज्याच्या डोक्यात फिट झालं, काय बोललो, याच्यात न याच्यात असणारे सर्व डबल घ्यायचे नाही। मग इथं 1 2 3 हे पहिले एक पूर्णच लिहून टाकायचं, हे 9 10 हे पूर्ण घेतले, हा झाला हा झाला हा झाला, हे 3 याच्यात नाही तर हे पण घेऊन टाकायचे। हे ज्याले समजते ह्याचा मिनिंग आहे बस, का बा याच्यात न याच्यात असणारे सर्व, झाला पहिला बेसिक। आता दुसरा सांगत आहो, काही नाही, 1 मिनिटाचं बेसिक आहे, ठीक आहे। दुसरा आहे बघा, याला इंटरसेक्शन म्हणतात, उलटा यू काढायचा, वाचताना याला ए इंटरसेक्शन बी म्हणायचं, ठीक आहे। याचा अर्थ समजते आपल्या अडाण्या भाषेत कॉमन। कॉमनचा अर्थ काय बात, याच्यात न याच्यात असणारे कॉमन। तर इथं 1 2 3 आहे, इथं 1 2 3 आहे, 9 10 5 6 7, याच्यात 9 10 आहे तर याच्यात नाही, याच्यात 5 6 7 आहे तर याच्यात नाही, म्हणजे कॉमन किती झाले, 1 2 3। बस हे झालं बा, लक्षात ठेवा काय बात, इंटरसेक्शनचा मीनिंग किती बोगस आहे। युनियन म्हणजे डोक्यात ठेवा, त्याच्यातनं याच्यात असणारे सर्व, आणि याचा अर्थ याने स्टँडर्ड भाषेत इंटरसेक्शन म्हणायचं, पण त्याचा खरा अर्थ माहित आहे, याच्यातनं याच्यात असणारे कॉमन, ठीक आहे। पहा आता तिसरा नियम शिकवतो हा, बस तेवढं माहिती असलं ना तर धावते आपली रेलगाडी। काय सांगत आहो बा, याने फाय म्हणते, काय म्हणते, फाय। आता फायचा अर्थ का बाबा, काहीच नाही, याच्यातही नाही याच्यातही नाही, एकही कॉमन नाही, त्याने म्हणायचं फाय। जसं म्या म्हटलं बा ए इंटरसेक्शन असा,
मी असं एक लिहून टाकतो तुमच्या समजण्यासाठी. छोटासा लिहून राहिलो 1 2 3, दुसरा लिहून राहिलो मी 5 6 7. मी म्हटलं बा याच्यातलं कॉमन सांग. कॉमन हायच नाही. इथं 1 2 3 आहे, इथं 5 6 7 आहे. तर लिहिण्याची स्टाईल कशी आहे का बा ए इंटरसेक्शन बी, तर एकही कॉमन नाही आहे, तर तेव्हा असं दाखवायचं. बस बा हे झालं तुमचं बेसिक. तिसरी महत्वाची गोष्ट जे बारकावे आहे ना ते विचार कसे करायचे ते शिकवतो. ठीक आहे बाबा. आता इकडं लक्षात ठेवायचं काय सांगत आहोत का बा हा जो यू आहे ना यू, हा याला लक्षात ठेवा युनिव्हर्सल सेट काय म्हणते. ठीक आहे. जसं विद्यार्थ्याचा सेट, मग तो पहिल्या वर्गात राहो का कॉलेजमध्ये राहो, म्हणजे सेट ऑफ ऑल स्टुडंट या झाला यू. मग तो लहान राहो का मोठा राहो. ठीक आहे. चौकोनाचा सेट, जेवढ्या प्रकाराचे चौकोन असेल तर त्याला म्हणायचं आहे ना व्हॉट इज यू, आहे ना युनिव्हर्सल सेट ऑफ क्वाड्रिलॅटरल. सर्व प्रकार, मग तो चौकोन रेक्टँगल असो, स्क्वेअर असो, काही असो, असं म्हणजे हे सर्व चौकोनाची माय आई. बस एवढं लक्षात ठेवा. माझा मेन मुद्दा काय, माझा मुद्दा लक्षात ठेवा का बट काही ट्रिक्स आहेत तेवढ्या जर लक्षात राहिल्या ना तेव्हा बाहेर पटकन आकृती निघेल. व्हेन डायग्राम म्हणतात ती काढायची. तर मी म्हटलं बा आहे ना का मानव जातीमध्ये जनावर येत नाही. ठीक आहे. दोन्ही अलग आहे. तर बा ह्या मानव जातीचा सेट या जनावराचा सेट कसंच मॅच नाही होत ना. का ऐकलं का मानवानं त्या जनावराच्या पोरीसोबत लग्न केलं असं नाही आहे. म्हणजे अर्थबोध या झाला दोन्ही वेगवेगळे आहे. ठीक आहे. मग आता वेगवेगळे आहे ना, डिफरंट म्हटलं ना तर दोन वर्तुळ सर्कल अलग काढायचे. एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस इफ देनचं वाक्य येते ना, इफ देनचं वाक्य आहे ना, जेव्हा स्टेटमेंट इफ देन मध्ये असतं आपलं डोकं काम नसल कर, त्यावेळेस काय करायचं बा एकात एक वर्तुळ सर्कल काढून ठेवायचा आणि मग विचार करायचा. दुसरा मुद्दा महत्वाचा. तिसरा मी सांगून राहिलो आहे ना, काही काही कसं राहते थोडा है थोड़े की जरूरत है. ऐकलं का. सम शब्द असला तर ते कसं दाखवायचं. सम म्हणजे बा हे मोठा आहे. ठीक आहे. सम म्हटलं ना असं काढा, म्हणजे एवढा जो भाग आहे तो याच्यातलाही आहे आणि याच्यातलाही आहे. म्हणजे बा याचे गुण याच्यात आहे आणि याचे पण गुण याच्यात. तर त्या सम शब्द असला तर असं काढा. ठीक आहे. आणि ज्यावेळेस लक्षात ठेवा का बा नो शब्द येते नो, त्यावेळेस काय करायचं हे असं शेडिंग करावं लागेल. सम साठी इथं शेडिंग होईल. नो असला ना तर एवढा पोर्शन याच्यातला एवढा आहे. हा जो भाग आहे हा याच्यातल्या गुणाशी मिळतो, पण इकडला जो भाग आहे जो याच्यामध्ये येतच नाही, याचे गुण आहे ना जे असतील ते एवढे याच्याशी मिळतात, पण इकडल्याचे गुण मिळत नाही. म्हणजे एवढा भाग याच्याशी वेगळा आहे. तेव्हा नो शब्द आला तर इकडल्याले शेडिंग करायचं. झाली तुमची व्हेन डायग्राम. बस एवढे की पॉइंट आहे. फारच सोपा पॉइंट आहे हा आहे ना. फक्त हे जे प्रॉब्लेम आहे ना ते माहित नाही. कांदेऊ नाही का. इफ देन असलं तर एकात एक 100% ॲक्युरेट राहील. नो असला तर असा इकडल्याले सेट करा. सम असलं तर मधल्याले सेट करा. आणि कोणी कोणाशी मॅच होत नसेल तर अलग अलग दाखवा. बस एवढे तर की पॉइंट आहे. झाली तुमची व्हेन डायग्राम. काहीच नाही. पाहून घ्या दन कसं मोकळं होऊन जाते. पहा मग मी क्वेश्चन 1 सांगत आहोत. रिप्रेझेंट द ट्रूथ ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बाय व्हेन डायग्राम. काही नाही हो, सोपं साधा आहे. सम हार्डवर्किंग स्टुडंट आर ओबिडियंट. अर्थबोध याद आला का. हा स्टेटमेंट जे काय अर्थ सांगते बा का जो कोणता सेट असेल तो स्टुडंटचा आहे. मग तो लहान असो की मोठा असो का कॉलेज मधला असो का प्रायमरी मधला असो,
म्हणजे बा आपल्याला काय लिहायला लागणार आहे बाय, तर पहिले तर आपल्याला हे असं विचार केलं का पूर्ण माहिती स्टुडंट बद्दलचा आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शोधा लागणार आहे का युनिव्हर्सल सेट कोणाचा होईल, तो होईल तो स्टुडंटचा. तर बा आपल्याला कसं म्हणता येते तर पहिले शोधा लागणार आहे, म्हणून लिहा लागते लेट अस चूज दी युनिव्हर्सल सेट. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही विचार करणार आहे. लेट अस चूज दी युनिव्हर्सल सेट, म्हणून या कारणास्तव लिहा लागते. या स्टेटमेंट वरून मला माहित झालं का बा तो फक्त स्टुडंटचा विचार करत आहे, म्हणजे जागतिक स्टुडंटचा संच. लेट अस चूज दी युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेट. आणि म्हणून हे असं वाक्य त्याच्यात लिहा लागणार आहे. इथं लिहायचं लेट असा यू आहे ना. काय लिहिणार आहे बा, दी सेट ऑफ ऑल स्टुडंट्स, दी सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. झालं. आता सम हार्ड वर्किंग स्टुडंट आर ओबिडियंट. मग आता मग टेक्निक लक्षात ठेवा, याच्यात हार्ड वर्किंगचा यच आहे, इथं यच लिहा. काय लिहिणार आहे, दी सेट ऑफ ऑल हार्ड वर्किंग स्टुडंट. बस तिथंच पाहत आहे, तिथंच लिहायचं आणि प्रत्येकाने सेट ऑफ ऑल लावत जायचं आहे. हायस्ट का प्रत्येक स्टेटमेंट मध्ये सेट ऑफ ऑल असं विचार करा. तुमची आकृती 1 मिनिटात तयार. हार्ड वर्किंग हे मी प्रत्येक वेळेस असंच लिहिणार. हार्ड वर्किंग काय बात स्टुडंट्स. खूप कठीण आणि काय हाय नाही, खूप कठीण सांगल्या जाते, आगाऊ त्रास आहे. ओबेडियंटचा पहिला अक्षर ओ आहे, तर इथं लिहायचं ओ. थेस कॅसेट वाजवायची. दी सेट ऑफ ऑल मी असं होडून टाकतो, दी सेट ऑफ ऑल ओबेडियंट, ओबेडियंट स्टुडंट्स. झालं. एवढं झालं असेल तर बाप पहिलेच सांगलं का सम आहे म्हणजे थोडे बहुत. सर्वेस आहे ना, हार्ड वर्किंग स्टुडंट ओबिडियंट नाही राहत, थोडे बहुत आहे. सम शब्द आला डोक्याला तापच नाही घ्या, मग विचार करा आता आकृतीवरून. हे वाले हार्ड वर्किंग आहे, हे वाले ओबिडियंट आहे. तर हार्ड वर्किंग पैकी एवढे कसे हाय रे बा, हा कोणाचा सेट रे बा, हा ओबेडियंटचा सेट. हा कोणाचा सेट, तर या हार्ड वर्किंगचा सेट. तर हार्ड वर्किंग एवढा सेट आहे, त्याच्यातले एवढे कसे हाय बा, तर ओबिडियंट आहे. बस सम म्हटलं तर आहे ना, थोडासा भाग कापून टाकायचा. हे झाली तुमची आकृती. आणि नेहमी लक्षात ठेवा, एक अजून टेक्निक सांगायची राहिली. फिगर काढल्यानंतर त्या फिगरले पाहून स्टेटमेंट म्हणून पाहायचं. हे पहा कसं म्हणायचं. हे झाले हार्ड वर्किंगचा सेट, या झाला ओबेडियंटचा. सम हार्ड वर्किंग, हे पाय सम म्हणजे एवढे हार्ड वर्किंग आहे ना, हे हार्ड वर्किंगचा सेट आहे. सम हार्ड वर्किंग स्टुडंट आर ओबिडियंट, हे एवढे म्हणजे माझं बरोबर आहे. इथं दाखवून द्यायचा यू म्हणजे बाय सेट ऑफ ऑल स्टुडंट. हे झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे बा, तर बा लक्षात ठेवायचं काय सांगत. हा यच लिहायचा, हा ओ लिहायचा. याच्यामध्ये आहे ना असा दाखवला तर ट्रेनिंग दिली का याला इंटरसेक्शन म्हणते कॉमन. तर हाय ना बा एवढा कॉमन का नाही हाय बा, बोला समजते का. अरे हो का नाही, हाय ना कॉमन. कॉमन नसला तर मग आपण फाय न दाखवतो. हाय बा कॉमन, म्हणून इथं इज नॉट इक्वल टू फाय. कोणीच नाही हाय तेव्हा फाय. आता ट्रेनिंग दिली डबल सांगू का बा ए नावाचा सेट आहे, त्याच्यात 1 2 3 आहे, बी मध्ये 4 5 6, एकही कॉमन नाही तर फाय. कॉमन हाय ना तर इज नॉट इक्वल टू फाय. झालं. याचा अर्थ याच्यातला आणि याच्यातला कॉमन, हाय बा कॉमन म्हणून नॉट इक्वल टू फाय. हे झालं पहिलं.
अरे भाई लवकर होते, इथं पाय आता एवढा वेळ गमवला, एवढ्या सोप्या टिकल्या आहे ना होय काय आहे ना. तर नो सर्कल आर पॉलिगॉन, तर बा पहिले लिहायचं आणि लेटस्ट चूज असं. हे कॅसेट वाजवत जा की लेटस्ट चूज दे. युनिव्हर्सल 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 सेट असं, लेट यू असं. पहिलंच तेवढंच लिहून ठेवा. तर बरं ते तोपर्यंत विचारच नाही करायचा. सेट ऑफ ऑल असा. ठीक आहे. नो सर्कल ऑर पॉलिगॉन बसला का डोक्यात. आता मग नो सर्कल आर पॉलिगॉन. पॉलिगॉन काय म्हणते, ह्याने सर्कल म्हणते. पॉलिगॉन म्हणजे कोणती तरी क्लोज फिगर. हे असू शकते, हे असू शकते, असं हे असू शकते, मात्र कधी अशी ओपन नाही राहणार, ह्या असा नाही राहणार. अर्थबोध या झालं बा का कोणती फिगर, जॉमेट्रिकल फिगर मात्र ती क्लोज असणारी. ठीक आहे. ठीक आहे. तर कसं लिहायचं, दी सेट ऑफ ऑल क्लोज. ठीक आहे. जॉमेट्रिकल फिगर, जॉमेट्रिकल, बस एवढं एक ठोक फिगर. मात्र एक गोष्ट आहे बघा, ज्याले आहे का नाही प्रत्येक स्टेटमेंटचं मिनिंग समजते किंवा माहीत आहे त्यालेच लवकर जुळते. असं काही नाही, नसलं तरी अंदाजे सेट होऊन जाते. क्लोज जॉमेट्रिकल फिगर इन ए प्लेन. काही हवेमध्ये थोडी काढली बा, इथं फळ्यावर काढली म्हणजे प्लेन झाला. प्रत्येक शब्दाला महत्व आहे. तर बाय हा असं युनिव्हर्सल सेट एक दोनदा वाचलं तर सर्कल पॉलिगॉन असं काही आलं तर असं यूज लिहून ठेवायचा. बाकी तर साधारणतः माणसं गिंच असलं तर ह्युमन बिंग काही घासाचं राहते, सोडाचं नाही आणि ॲक्युरेटच लिहिणार आहे तुम्ही. मी पूर्ण ट्रिक सांगतो. झालं. आता काय आहे बा, नो सर्कल, तर इथं सी दाखवायचं. थेस कॅसेट वाजवायची, दी सेट ऑफ ऑल सर्कल. आता कोण आहे पॉलिगॉन, तो पी घ्यायचं. दी सेट ऑफ ऑल पॉलिगॉन. ठीक आहे. नो सर्कल, हे असं एक चौकोन काढायचा असा. नो सर्कल. हो ना, मी तुम्हाला सांगलं बा. ठीक आहे. अमेरिकेच्याशी आपल्याला काय घेणे नाही, तिथला नागरिक वेगळा, इथला वेगळा. ठीक आहे. तो अलग राहील, ह्या अलग राहील. नो सर्कल आर पॉलिगॉन. तर ह्या सर्कल झाला, ह्या पॉलिगॉन झाला. इथं यू लिहून टाकायचं. बोल बा. ठीक आहे. याच्यातलं याच्याशी घेणं देणं नाही, याले याच्याशी घेणं देणं नाही, याले याच्याशी घेणं देणं नाही. हाय का नाही. तर बा एवढं जर झालं असेल तर सी लिहायचं, पी लिहायचं, मधात इंटरसेक्शन. दोघांमध्ये काहीच कॉमन नाही आहे ना. सर्कलची जात वेगळी, पॉलिगॉनची, सर्कलचं तोंड असं, पॉलिगॉन असा. कसाही गाला ट्रायंगल, मग दोघांचे वेगवेगळं आहे तर दोघात काहीच कॉमन नाही. म्हणून इथं दाखवायचं फाय. हे झालं सिंपल साधं टेक्निक. बोलावा याने एवढं क्लिष्ट करून टाकते का सोपं आहे ना, फुकटचे मार्क चालले. आता इथं पाय आहे ना, वेळ गमवायला परवडतच नाही. काय सांगत आहे, ऑल टीचर्स आर स्कॉलर, ऑल स्कॉलर आर टीचर. आता इथं पहिले लिहून ठेवायचं, त्या तोपर्यंत विचारही नाही करायचं. लेटस्ट चूज, चूज दी. तेवढं कुठं वेळ चालला जाते. युनिव्हर्सल सेट असा. इथं लिहून ठेवायचा लेट यू असं. दी सेट ऑफ ऑल. एवढं तर पहिले तयारी करून ठेवायची. आता त्यानं म्हटलं ऑल टीचर्स आर स्कॉलर अँड स्कॉलर आर टीचर. का बाबा टीचर राहाव का स्कॉलर राहाव, का बा गाय म्हशी राहते का नाही. कोण राहते, कोणता तरी मानव राहते. माणूसच राहील ना. टीचरही माणूस राहील, स्कॉलरही माणूस राहील. म्हणजे यू काय आहे बा, मानव जातीचा सेट आहे, त्याच्यात तयार झाले टीचर आणि स्कॉलर. तर बा सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंग म्हणजे काय शिकलो बा, प्रेझेंटेशन. बस वेळेवर पटकन शब्द सुचणे आणि ते व्यवस्थित मांडणे, विच इज कॉल्ड प्रेझेंटेशन. बस तुमचं प्रेझेंटेशन आहे. ठीक आहे ना, समजते का.
आहे ना. कुठं प्रोग्राम मध्ये जायचं असलं तर कसं समजते कोणता शर्ट घालायचा आहे, कोणता पॅन्ट घालायचा आहे, कसं ड्रेस घालायचा आहे. तर दिस इज प्रेझेंटेशन. तसं हे आहे म्हणजे पटकन डोक्यात आलं पाहिजे का टीचर आणि स्कॉलर आहे म्हणजे मानवातच होईल ना. तर मानव जातीचा सेट. मग आता ह्या वाला इथं टी आहे तर इथं टी लिहायचं. थेच कॅसेट वाजवायची. दी सेट ऑफ ऑल टीचर्स. असे काही ग्रंथ काय व्हायचे त्याच्यामध्ये स्कॉलर आहे तर इथं लिहायचं दी सेट ऑफ ऑल स्कॉलर. सांगा एवढं झालं असं तर पहिले असा एक आहे ना डब्बा इथं दाखवून द्यायचा यू. आता त्याला म्हटलं ऑल टीचर्स आर स्कॉलर अँड स्कॉलर आर टीचर. तर पाय मग ह्या वाला सेट आहे. ठीक आहे. कोणाचा आहे मग ऑल टीचरचा. हे सर्व स्कॉलर आहे आणि हे स्कॉलर सर्व टीचर आहे म्हणजे मग टी आणि यस कसं असलं पाहिजे सारखं. ऑल टीचर्स आर स्कॉलर, ऑल स्कॉलर आर टीचर. हे झाली तुमची आकृती. चल बोल पहा. एवढं जर झालं असं तर मग काही विषयच नाही. समजलं का नाही समजलं आहे ना. त्याच्यानंतर आपण काय पाहायचं बा तर तुम्ही म्हणसाल बा का इथं असं काऊन नाही. कुठून येणार आहे, कुठून येणार आहे ते सांगा ना मध्ये. का मग टी इंटरसेक्शन यस असं कवा येते का मग याच्यात ना याच्यात असणारे कॉमन. अरे हेच म्हणजे हे हो आणि हेच म्हणजे हे हो. इंटरसेक्शनचा विषयच नाही ना तिथं. मधात बरोबरचा विषय आहे म्हणून हे येत नाही. हे कवा येईल जेव्हा दोघात काही कॉमन आहे तवा. इथं तर ह्या जेवढा तेवढाच ह्या म्हणा या म्हणा दोन्ही एकच आहे. वाक्याचं सेन्स पाहायचं तसं इथं करायचं. बोल बा समजलं का नाही. चौथा स्टेटमेंट पाहिजे पहा. मग चौथं सांगत इफ ए क्वाड्रिलॅटरल इज ए रॉम्बस देन इट इज ए पॅरलेलोग्राम. इफ देनचं स्टेटमेंट आहे. पहिले तर आपल्याला सोल्युशन पहिले आपलं विचारच नाही करायचं. हे कॅसेट वाजवून टाकायची. लेटस चूज दी युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट असं. आता इथं लिहायचं लेट यू. इफ ए क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस. रॉम्बस म्हणजे क्वाड्रिलॅटरलचाच प्रकार आहे. देन इट इज पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम पण क्वाड्रिलॅटरलच आहे म्हणजे सर्व प्रकाराचे चौकोन. तर अर्थबोध या झालं बघा. यू काय आहे बघा. दी सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल सर्व प्रकाराचे चौकोन. दी सेट ऑफ ऑल. दी सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल. चल बोल बा. आता इथं रॉम्बस आहे तर इथं आर लिहायचं. काय लिहिणार आहे बा तर दी सेट ऑफ ऑल रॉम्बस असं. त्याच्यानंतर पॅरलेलोग्रामचं पी लिहायचं तर इथं लिहायचं दी सेट ऑफ ऑल पॅरलेलोग्राम. चलो बोलो. एवढं जर झालं असं तर मग आपल्याला काय बाई क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस देन इट इज ए पॅरलेलोग्राम. तर पहिले तर आपल्याला विचारच करायचा नाही. क्वाड्रिलॅटरल एक काढायचा. या झाला यू म्हणजे सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल है ना. इज रॉम्बस देन इट इज पॅरलेलोग्राम. तर मग इफ देनचं वाक्य असलं तर दिमागाने ताप नाही ठेवायचा. असा एकात एक काढायचा. आता विचार करायचा. इज रॉम्बस देन इट इज पॅरलेलोग्राम म्हणजे हा रॉम्बस आहे. ह्या पूर्ण कायचा सेट आहे क्वाड्रिलॅटरलचा. त्याच्यातला हा जर रॉम्बस असेल तर ह्या आहे ना हा वाला येच्या अंदर आहे म्हणजे याला पिच्चू म्हणते आहे ना. लहानपणी खेळू ना पोटात पिच्चू. हा रॉम्बस आहे. ठीक आहे. तर हा पॅरलेलोग्राम राहीलच. नाही समजलं. एक फॅमिली आहे. रॉयल फॅमिली समजते का. एका किंगची आहे ना. त्याचं पोरगही असेल तर याच फॅमिलीचं असेल ना. हो
याचं जे आडनाव असेल तेच त्याच्या मुलाचं आडनाव असेल, काही वेगळं थोडं राहणार आहे. मग तो म्हणताय बा का तो जर क्वाड्रिलॅटरल चौकोन रॉम्बस असेल तर तो पॅरेलोग्राम आहेच. मग हा जर रॉम्बस आहे आणि याच्या अंदर येत आहे म्हणजे या रॉयल फॅमिलीच्या अंदर येत आहे, म्हणजे ह्या पण रॉयल फॅमिली झालाच ना, हे पूर्ण रॉयल फॅमिली, त्याच्यातला हा एक लहानसा, ह्या काही बी असन तर पण येते कायच्यात बात याच्या अंदर येते, म्हणजे हा रॉम्बस आहे तर तो पॅरलेलोग्राम तर राहीलच. म्हणून इफदेनचं वाक्य असलं ना तर एकाच घ्या आणि त्या स्टेटमेंटले पाहतो सेट करून टाक. का सेट करायचा, कोणाले का नाव द्यायचं, बस. हा काय बा, हा क्वाड्रिलॅटरल म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस देन इट इज पॅरलेलोग्राम, हे सेट झालं पाहिजे है ना. इफ रॉम आहे ना, इफ ए क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस हे आहे देन इट इज पॅरलेलोग्राम. मग या झाला तुमचा सेट. लवकर बोला पटकन, हो का नाही. मग आता एवढं जर झालं असन तर बा आपण लक्षात ठेवायचं, समजलं का नाही समजलं रे बा, थोडस काय करायचं बा, याले आहे ना अट्रॅक्टिव्ह दाखवायचं असन तर कोणी विद्यार्थी अशा उभ्या रेषा ओढते, कोणी आडव्या ओढते, तर बा आपण असं काहीतरी करायचं. मग इथं असा आर दाखवून, तर एवढं जर झालं असन तर बा आपल्याला बस हे आपलं झालं उत्तर. इथं इंटरसेक्शन वगैरे लक्षात ठेवायचं नाही लागत. ठीक आहे, तुम्ही म्हणसान का सर असं काही आहे का, हे होत नाही आहे ना. लहानपणी आम्ही काय खेळो बा, लहान लहान होतो, खेड्यापाड्यात जन्म झाला, पोटात पिच्चू म्हणजे डाव आला, राग आला तर बा एक डाव आपला द्यायचा, मग पोटातल्या पिच्चूचा द्यायचा. हा याच्या पोटात आहे ना, ह्या पोटात हाय म्हटलं तर याले सबसेट म्हणते. काय म्हणते बा, सबसेट म्हणजे आर इज दी सबसेट ऑफ पी. असं बोला, समजते का. काय काही पुस्तकामध्ये सबसेट साठी असं दाखवते, हेच ॲक्युरेट आहे. काय काय याच्यात प्लेन दाखवते, असं आहे. बस लक्षात ठेवा. मात्र हे ॲक्युरेट आहे, मला जेवढं माहित आहे हे सांगत. ह्या वाला याच्या अंदर आहे म्हणजे आर इज दी सबसेट ऑफ पी. हे झालं, इंटरसेक्शन नाही झालं. या झाला तुमचा क्वेश्चन 1. आता पाय, ड्रॉ ए वेन डायग्राम फॉर द ट्रूथ ऑफ द ईच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. सम शेअर ब्रोकर आर चार्टर अकाउंटंट. काहीच बोगस आहे बा, लक्षात ठेवायचं. इथं पहिले तर विचार करायचाच नाही, मी का सांगतो तसं करता लय स्पीड वाढा. इथं लिहायचं लेटस्ट चूज, म्हणजे बा निवड करावंच लागणार आहे कोणाचा सेट घ्यायचा. लेटस्ट चूज दी. ठीक आहे, काय लिहायचं, युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल हे वाक्य लिहास लागते, कारण माणसाचा आहे का जनावराचा आहे तो आपण युनिव्हर्सल सेट विचारात घेतो, म्हणून असं लिहायला लागते. इथं लिहायचं लेट यू असं. आता शेअर ब्रोकर तर कोण राहणार आहे, माणूस राहणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट माणूस राहणार आहे, म्हणजे यू काय झाला, सेट ऑफ ऑल ह्युमन बिंग, मानव जातीचा सेट. तर इथं लिहायचं दी सेट, सेट ऑफ ऑल ह्युमन बिंग असं लिहून टाकायचं. लिहा असं. आता इथं कोण आहे बा, शेअर ब्रोकर, तर त्याचा पहिलं अक्षर यस आहे, तर इथं लिहायचं दी सेट, सेट ऑफ ऑल शेअर ब्रोकर, शेअर ब्रोकर असं. इथं चार्टर अकाउंटंट आहे, तर इथं लिहायचं सी, त्याचा पहिला अक्षर सी, तर सी लिहायचा दी सेट ऑफ ऑल चार्टर अकाउंटंट असं झालं. एवढं झालं असं तर विचार करायचाच नाही. पहिले तर हे आकृती काढून ठेव, डब्बा काढून ठेवून द्यायचा, इथं लिहून ठेवायचा यू म्हणजे सेट ऑफ ह्युमन बिंग. बोला, शब्द वापरला सम शेअर ब्रोकर आर चार्टर अकाउंटंट. सर्वच काही शेअर ब्रोकर चार्टर अकाउंटंट माहिती का. सम म्हटल्या बरोबर दिमागात तापच नाही द्या. या वाला झाला तुमचा शेअर ब्रोकरचा सेट. याच्यातले काही थोडे हे झाले थोडे असं हे वाले,
हे अकाउंटंट आहेत, चार्टर अकाउंटंट एवढे. पण याच्यापैकी एवढे जे आहेत हे चार्टर अकाउंटंटही आहेत आणि काय आहेत बा, तो शेअर ब्रोकर आहे, म्हणजे शेअर विकण्याचं काम पण करत आहे. म्हणजे बाईयाचं नाव सी घेतलं तर इथं सी लिहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आलं ना काही तर इथं दाखवायचं यस न सी इंटरसेक्शन. तर हे काही रिकामं नाही आहे, काही ना काही याच्यातले याच्यात आहे. म्हणजे रिकामं नाही, रिकामं म्हणजे फाय. तर इज नॉट इक्वल टू फाय. का आहे रे याच्यात बोल पा. एवढं जर समजलं असेल तर तिसरं पाय, नो विकेट कीपर इज बॉलर इन क्रिकेट टीम. हे तर बाहेरच बोगस आहे. बोला समजते का. इथं थेस कॅसेट वाजवायची. काय वाजवणार आहे बा, तर लेटेस्ट चूज द युनिव्हर्सल सेट. असं इथं लिहायचं लेट यू द सेट ऑफ आहे ना, सेट ऑफ. काय लिहिणार आहे रे बा. पहिले मला हे सांगा, क्रिकेट खेळते कोण, कोण खेळते बा. आहे ना, गाय बकऱ्या म्हशी खेळते नाही, माणूस खेळते. म्हणजे बा यू होईल सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग. तो कुण्या देशाचा कुठला पण खेळतो कोण, मानवजात. तर सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग. बस असा विचार केला ना, हलका विचार करायचा, सोपा सांगा. माझ्या डोक्याला जळ नाही होऊ द्यायचं, तर त्रास कमी होऊन जाते. ठीक आहे. आता विकेट कीपर म्हणताय तर त्याचं पहिलं अक्षर डब्ल्यू आहे. तर इथं लिहायचं दी सेट ऑफ ऑल विकेट कीपर. विकेट कीपर असा. आता बॉलर आहे, त्याचा पहिला अक्षर बी आहे. तर इथं लिहायचं दी सेट ऑफ ऑल बॉलर. जमलं का नाही. नो विकेट कीपर इज बॉलर. माहीतच आहे विकेट किपिंग करणारा बॉलिंग करतच नाही. तो मागं राहते, या इकडं राहते, कुठं जमते. बा या वाला लक्षात ठेवा. त्याला अपवाद आहे, पण आपल्या मॅथ मध्ये अपवादाने जागा नाही आहे. आपल्याला कॉन्क्रीट पाहिजे, परफेक्ट. मग ह्या झाला विकेट कीपरचा सेट नाही, ह्या झाला बॉलरचा. मी सांगलं बा, नो शब्द आला अलग अलग दाखवा. डोक्याला तापच नाही. हे बा 4 ट्रिक्स आहेत बस, बाकी काही दम नाही. या इथं डब्ल्यू दाखवायचं, इथं दाखवायचं बॉलर. आता काय बा, तुम्हाला लक्षात ठेवायचं असं, याच्यातलं याच्यात नाही आहे, याच्यातलं याच्यात नाही. डोळ्यालाही दिसते ना बघा, दोन्ही अलग अलग आहे. म्हणजे याच्यात कोणताच कॉमन नाही आहे. तर इथं दाखवायचा फाय. हायस का बोला. समजलं का नाही समजलं. याले म्हणते व्हेन डायग्राम. एक नंबर सोपं, फुकटचे मार्क. आणि याचे मार्क तुमच्या हातानं जात असेल तर स्कोर नाही होत, जाऊच नाही द्यायचे, निव्वळ बोगस आहे. या झाला तुमचा क्वेश्चन 2. याच्यानंतर पाहून घ्या क्वेश्चन 3. पहा क्वेश्चन 3 सांगून राहिलो, रिप्रेझेंट दी फॉलोइंग स्टेटमेंट बाय व्हेन डायग्राम. काय आहे बात, सम नॉन रेसिडेंट इंडियन्स आर नॉट रिच. पहिले विचार करू नका, माझं ऐका राजू. पहिले हेच कॅसेट वाजवायची. लेटेस्ट चूज काऊन बाल लिहायला लागते. तर कोणाचा जागतिक सेट आहे तो पाहता. मानवाचा आहे, जनावराचा आहे, बैलाचा आहे, गायचा आहे, कशाचा आहे. म्हणून हे वाक्य लिहायला लागते. लेटेस्ट चूज दी युनिव्हर्सल सेट. कोणाचा निवडत आहो, युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. इथं लिहायचं लेट यू. आता बा सम नॉन रेसिडेंट इंडियन्स आर नॉट रिच म्हणजे येणार आहे, म्हणजे मानव जात झाली. तर इथं लिहायचं दी सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग. बस एवढं झालं. दुसरं त्यानं म्हटलं आहे बघा, नॉन रेसिडेंट इंडियन्स. सम नॉन रेसिडेंट इंडियन्स आर नॉट रिच. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचो, आर नॉट रिच.
तर इथं लिहायचा आहे नॉन रेसिडियंटचा एन घ्यायचा, इथं लिहायचं दी सेट ऑफ ऑल, ठीक आहे, नॉन रेसिडियंट आता काय म्हटलं आहे ना, रेसिडियंट इंडियन्स एवढं लिहून टाकायचं, बसलं का डोक्यात. त्याच्यानंतर त्यानं म्हटलंय आर नॉट रिच. मग आता एवढं जर झालं असन तर इथं इंडियन्स आर नॉट रिच, तर रिचचं आर लिहायचं. द सेट ऑफ ऑल रिच पर्सन, द सेट ऑफ ऑल रिच पर्सन झालं. असा एक डब्बा दाखवायचा, काय आहे याच्यात, हो या जागा येऊ. सम नॉन रेसिडेंट म्हणजे बा असा, ठीक आहे. सम शब्द वापरला तर मी म्हटलं होतं का एकाने एकट करायचा, ठीक आहे. पण तिथं शब्द वापरला आर नॉट, विचार करायचा कामच नाही, ट्रिक सांगली म्या याले काळ करायचं. आता समजावून सांगतो मी का बा हे काय आहेत, ह्या आहेत, लक्षात ठेवायचं हो. नॉन रेसिडेंट म्हणजे एन आणि हे आहेत रिच पर्सन असं आ. तर त्या पाहून घ्या स्टेटमेंट याले जुळते का नाही. सम नॉन रेसिडेंट इंडियन्स, हे आहेत सम नॉन रेसिडेंट इंडियन्स, एवढे सम म्हणजे एवढे असं. आर नॉट रिच, हा रिचचा सेट आहे. हे वाला एवढा सेट कोणाचा रे बा, नॉन रेसिडेंट इंडियनचा. या सेट कोणाचा रे बा, तर रिच पर्सनचा. एवढे जे आहेत असं, एवढे रिच मध्ये घुसले म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन हे रिच झाले एवढे. हे बिचारे इकडले बाहेर देशात जाऊनही गरीब राहिले असं आहे. म्हणून मी म्हटलं होतं का नॉट आलं इकडचा शेडिंग दाखवा. मी सांगतो तसं ऐका, मग त्या स्टेटमेंटले चेक करून पहा. एका क्षणात हे काही पसारा लिहायचा ना, एका क्षणात रफ मध्ये आकृती पाहायची, चेक करून तळकन सेट होऊन जाते. आता एवढं जर झालं असल तर बा याले आपल्याला दाखवायचं आहे. बोला एवढं समजते का. मग याले दाखवायचा हाय म्हटलं तर लक्षात ठेवा, एवढ्यापैकी एवढे गेले हे वाले, हे येणाराचा सेट आहे, ठीक आहे. हा वाला एवढ्यापैकी एवढे गेले म्हणजे कमी झाले, म्हणून मायनस असा. बोला ठीक आहे. एवढं जर झालं असल तर हे हाय बा, जे इकडं आले याच्यातले ते याच्यात नाही आहे ना, हे श्रीमंत आहेत ना, हे गरीब आहे, ठीक आहे. म्हणजे श्रीमंताचा सेट न गरीबाचा सेट, तर दोघातला एकही कॉमन राहणार नाही. तो गरीब आहे, हा श्रीमंत आहे, आणि म्हणून इथं येईल फाय. काय बोललो कसं सेट केलं, एवढ्यापैकी एवढे गेले म्हणजे कमी झाले, तर एवढे राहिले, ठीक आहे का. जे याच्याशी मॅच नाही होत, हे श्रीमंत हो, हे गरीब हो, तर याच्यातला एकही याच्याशी मॅच होत नाही. इकडले इथून तर इकडले, मग त्या दोघात एकही मॅच होत नाही, म्हणून फाय असा विचार केला तर आपलं उत्तर बरोबर येईल. नो सर्कल इज रेक्टँगल, हे तर बोगस आहे, ठीक आहे. तर इथं लिहायचं पहिले सोल्युशन. लेट अस चूज द युनिव्हर्सल सेट, ठीक आहे. लेट यू द सेट ऑफ ऑल, ठीक आहे. आता सेट ऑफ ऑल म्हटल्या बरोबर तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे नो सर्कल इज रेक्टँगल, म्हणजे सर्कलही आला, रेक्टँगलही आला, ठीक आहे. म्हणजे पूर्ण जॉमेट्रीच्या फिगर, ठीक आहे.
पूर्ण जॉमेट्रीच्या फिगर, त्रिकोण, सर्कल, चौकोन जे काही असेल ते सेट ऑफ ऑल जॉमेट्रिकल पॉलिगॉन्स. मग हे शब्द माहित पाहिजे. सेट ऑफ ऑल जॉमेट्रिकल पॉलिगॉन्स. आता समजा वेळेवर तुम्हाला ह्या शब्द माहीतच नाही तर टेन्शन नाही घ्यायचं, सोडायचं नाही, जॉमेट्रिकल फिगर लिहून टाकायचं. जॉमेट्रीच्या फिगर्स ना आपल्या घरच्या तर नाही ना, तर ते शब्द आठवाले पाहिजे. ते आठवाले, जे आठवतेस. हे नाही आठवलं तर फिगर बिघडलं कुठं, पण लिहा, पूर्ण मार्क भेटते. आता सर्कल हाय तर त्याचं पहिलं अक्षर सी, इथं लिहायचं दी सेट ऑफ ऑल सर्कल असं. रेक्टँगल आहे तर लिहायचं दी सेट ऑफ ऑल रेक्टँगल. पटकन वेळ गमवायचा नाही, असा एक चौकोन करायचा, इथं यू असा दाखवायचा. आता नो सर्कल इज रेक्टँगल, बिलकुल बरोबर आहे का. सर्कल हा रेक्टँगल आहेच नाही. सर्कलची जात वेगळी, रेक्टँगलची जात वेगळी, या इथं दाखवायचा असं. बोल पा, ठीक आहे. याच्यात नाही आहे काहीच कॉमन, याच्यात नाही आहे. इथं का सी इंटरसेक्शन आर इज नॉट इक्वल टू 5. हे झालं तुमचं दुसरं. इफ n इज प्राईम नंबर अँड n इज नॉट इक्वल टू देन इट इज काय बा ऑड आहे, ऑड. आता एवढं जर झालं असं इफ देनचं वाक्य आहे ना तर विचारच नाही करायचा, एकात एक वर्तुळ काढायचा, फक्त लिहायला लागते. तर इथं लिहायचं सोल्युशन, बस. हे ट्रिक ज्याला माहीत आहे ना तो विचारच नाही करत. इथं लिहायचं लेटस्ट चूज दी युनिव्हर्सल सेट. लिहिण्याची मार्क आहे फुकट. लेट यू आहे ना बी दी सेट ऑफ ऑल असं. n इज प्राईम नंबर अँड n इज नॉट इक्वल टू 2. तर मग प्राईम नंबर, ऑड नंबर हे जे आहे ते कायच्या मध्ये येते बा, तर रिअल नंबर मध्ये येते. मेसेज करा तर बा सरामध्ये रिअल नंबर, प्राईम नंबर हे काही आयडिया नाही तर मी एका मिनिटातच क्लिअर. मॅक्झिमम 3 ते 4 मिनिट. आयुष्यभर विसरणार नसन माहीत ते मला विचारत जा, मी सांगून देतो. मग तुम्ही म्हणसाल सर नाही विसरत. आता एवढा सिंपल सांगून दे, ठीक आहे. लेट यू बी दी सेट ऑफ ऑल. काय बात इथं लिहायचं रिअल नंबर, कारण हे सब रिअल नंबर मध्ये येते. रिअल नंबर बऱ्याच विद्यार्थ्यांची आयडिया क्लिअर नाही आहे. रिअल नंबर कायले म्हणायचं, प्राईम नंबर कायले म्हणायचं, इमॅजिनरी नंबर कायले म्हणायचं, रॅशनल नंबर कायले म्हणायचं, इररॅशनल नंबर कायले म्हणायचं. तुम्हाला एखाद्या वेळेस सांगा पाहिजे असेल तर. मग आता एवढं जर झालं असं तर मग दुसरा, आता त्यानं म्हटलं प्राईम नंबर, तर इथं पी घासाचं. लेट दी सेट ऑफ ऑल प्राईम नंबर जमलं. आता इथं ऑड आहे, म्हणजे ऑडचं ओ घ्यायचं. लेट दी सेट ऑफ ऑल ऑड नंबर. हे झालं तुमचं तयार. वेळ गमवायचा नाही, असा एक चौकोन काढायचा, इथं यू घासून टाकायचा, ठीक आहे. इफ n इज प्राईम नंबर, इफ देनचं वाक्य आहे, काय रे विचार करायचा, मी तर करतच नाही, पहिले असं काढून ठेवून द्या. इफ n इज प्राईम नंबर अँड n इज नॉट इक्वल टू 2 आहे ना. पी काय घेतलं रे बा, लेट दी सेट ऑफ ऑल प्राईम नंबर. हे शब्द सुटला ना हो, प्राईम नंबर and n is not equal to 2 then it is odd. तर ह्या झाला तुमचा p असा, ठीक आहे. then it is odd, तर ह्या झाला odd. हा जर प्राईम नंबर असेल आणि तो n is not equal to 2 असेल तर तो odd असलाच पाहिजे, म्हणजे याच्या अंदर असेल ना. तर बघा हा झाला याचा सबसेट, ठीक आहे. माझं म्हणणं आहे बघा हा प्राईम नंबर आहे, तो जर प्राईम नंबर असेल तर तो ऑड असतो, ठीक आहे. आणि माझंही आडनाव मेमन सर म्हणून ओळखतात, सरनेम मेमन आहे, तर माया पोराचंही आडनाव मेमनच.
आहे ना, म्हणजे मेमनचं पोरग तर त्याच्याच परिवारात राहील ना, तसं या आहे हा प्राईम नंबर आहे ना, तो कसा आहे म्हणते ऑड आहे, तर हे त्या अंध्र नाही तर का बाहेर राहणार आहे, अंध्रच राहणार आहे, कॉमन सेन्स आहे. तर मला नेहमी लक्षात ठेवा, इफ वालं अंदर राहतील देन वालं बाहेर राहते, बस खतम, काही दम नाही आहे याच्यात. तर मग आता एवढं जर झालं असन तर याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे पाहतो बा, लक्षात ठेवा इथं इंटरसेक्शन नाही लागत, काहून तर ह्या याच्या अंदर आहे. हा एवढं लागू शकते का पी सबसेट ऑफ ओ बोलावा, ठीक आहे, हे लागू शकते, बाकी काहीच नाही, काहून तर ह्या याच्या अंतरामध्ये हा याचा सबसेट आहे. बोल पा सबसेट समजते का नाही समजत, हो समजते का नाही समजत. ए बरोबर 1 2 3 4 असं, बी बरोबर म्या लिहून टाकलं 2 3. आता ह्या वाला 2 3 याच्यात आहे आणि याच्याही व्यतिरिक्त हे पण आहे, म्हणून ह्या झाला याचा सबसेट, म्हणजे मग बी सबसेट ऑफ ए, म्हणजे बी मध्ये असणारे ए मध्ये पण आहेत आणि त्याही व्यतिरिक्त ए मध्ये सुद्धा आहेत, म्हणून बी हा ए चा सबसेट झाला. बाय लहान आहे हो, काही दम नाही, बोला समजलं का नाही, हे बी सांगून दिलं. ज्यादा तुम्हाला अडचण भले नाही माहीत तुम्हाला काय अडचण आहे. विद्यार्थी मित्रांनो मात्र अडचणी लपवू नका, आहे ना, लहान असली तर ती मोठी होत जाते. धडाल मेसेज करा की मी हाव न सांगासाठी, नाही सांगलं तेव्हा म्हणता, ठीक आहे, कारण तुमच्या अडचणी माझ्यासाठी लहान लहान आहे, तुमच्यासाठी त्या कठीण असतील, मला थोड्या कठीण आहे, म्हणून विचार नाही करायचा, रोज मेसेज करा, ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल मित्र तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोज सांगतो तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा, आहे ना, लिंक, तेवढं नाही करणं होत का. आणि तिसरं महत्त्वाचं रोज सांगतो घंटी वाजवा. आज ईश्वराचं नाव घ्या, आहे ना, घेता का नाही घ्याच, आणि घंटी वाजवा. नमस्कार.